तुलना केली। पहलगाममध्ये निष्पाप हिंदूंवरती धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत असल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलंय। तर याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते। पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। हे प्रकार वाढता कामा नयेत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। दरम्यान आशिष शेलार यांनी केलेल्या विधानावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली। आशिष शेलार हे आमदार आहेत, पक्षामध्ये फार मोठं स्थान आहे त्यांचं। पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत। त्या झाल्यानंतर बिनबोभाट त्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरातच असू शकतात। टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतोय अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना। काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना। निवडणूक असल्या तर गोष्ट वेगळी आहे, निवडणुका नाहीच। तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात। हिंदी भाषेचं कोणी दिलं? पण आम्ही काय हिंदी भाषेच्या विरोधात थोडे आहोत। हिंदी भाषा पाहिजेतच आहे, फक्त विरोध एवढाच होता की 1ली ते 5वी पर्यंत नसावी, जी पूर्वी होती। एवढ्यासाठीच आमचं म्हणणं होतं। दरम्यान या प्रकरणावरती विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। आशिष शेलारांचे 2 भाऊ एकत्र आल्यामुळे मला वाटतं पहलगाम आठवायला लागलं त्यांना। तुम्ही जाऊन बाहेर राज्यामध्ये आपल्या परदेशामध्ये जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन 100 मारल्याचा छाती डोकून सांगताय आणि तुम्हाला 4 अतिरेकी भेटले नाहीत ज्याने येऊन मारून गेले गोळ्या? ते कुठे गेले? तुम्ही 250 किलो RDXला पुलवामामध्ये 49 आमच्या जवानांना शहीद झाले, ते कुठे गेलाय? अरे हे सगळी कोणाला सांगताय? एकाला 1 वेळा मूर्ख बनवता येईल, 2 वेळा बनवता येईल, वारंवार बनवता येत नाही। यांची भीती स्वाभाविक आहे। 2 भाऊ एकत्र आल्यामुळे शेलारांची पंचायत झाली, त्यामुळे शेलार अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्रिभाषा सूत्राविषयी बोलताना महापुरुषांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं। छत्रपती संभाजी महाराज